विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर पाहणार आहोत। प्रथमतः आपल्याला विभाग पहिला आहे, येथे उतारा वाचन आपण करायचं आहे आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। मुळगावकरांचे छंद, छायाचित्रण आणि दुसऱ्या चौकटीत आपण लिहिणार आहोत झाडे लावणे। कृती दुसरी आहे मुळगावकरांचे जीवन, समाधानी आणि कृतार्थ। अशा प्रकारे आपल्याला या आकृत्या पूर्ण करायच्या आहेत। 2-2 मार्कासाठी ही आकृती दिलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, अचूक शब्द ओळखा। यामध्ये पहिल्यामध्ये विहीर हा अचूक शब्द आपण लिहिणार आहोत आणि दुसरा शब्द आहे प्रदर्शन। मुळगावकर या शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द मूळ, गाव, गार आणि वर। पुढे पाहूया, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। इथे आपल्याला दुसरा उतारा दिलेला आहे, तो संपूर्ण वाचून घ्या। आपण त्यावरील प्रश्न आणि उत्तरे पाहूया। आकृतीबंध पूर्ण करा। प्रेक्षागृहातील घटनेचे श्रोत्यांवरील परिणाम। 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे। उत्तर पाहूया, श्रोत्यात कुजबूज सुरू झाली, श्रोते आरडाओरडा करू लागले, श्रोते भसाड्या आवाजात गाणे म्हणू लागले आणि शेवट आपण लिहिणार आहोत त्यांच्या त्या म्हणण्याला शिट्ट्यांची आणि आरोळ्यांची साथ मिळाली। पुढचा प्रश्न पाहूया, आकृती आहे दुसरी, लिली या गोष्टी निष्णात होती। उत्तर आहे नृत्य आणि दुसऱ्या चौकटी लिहायचं आहे संगीत। 1 मार्कासाठी ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। पुढे पाहूया, लिली हरले बाबतचा मॅनेजरचा अनुभव। त्याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे। आता पुढे व्याकरण पाहणार आहोत। अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा। नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते आणि दुसरा आहे सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला। पुढचा प्रश्न आहे क, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। अपठित उतारा आहे, यावरील प्रश्न आपण आता पाहणार आहोत। त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू, चूल, शिल्पे, भिंती आणि दागदागिने। दुसरी आकृती आहे सर्जनशीलता व पूजावृत्ती यामुळे दगडांना मिळालेली रूपे, शिल्प, स्थापत्य, कला आणि विज्ञान। क प्रश्न आहे कृती 3, भांडी कुंडी यांसारखे 4 शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत। कामधंदा, रोगराई असे शब्द आपण इथे लिहिणार आहोत। 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। आणि शेवटचा कृती 4 मध्ये स्वमत हे आपल्याला 2 मार्कांसाठी आहे, ते तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे। पुढे कविता दिलेली आहे। पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। प्रथमतः कविता वाचून आपण त्यावरील प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। कृती 1 आहे, आकृतीबंध पूर्ण करा। कवितेत आलेले प्राणी वाघ, सिंह, ससा आणि शेवट लिहूया वानर। कवितेत आलेली प्राण्यांची नावे आपण इथे लिहिणार आहोत। दुसरा आकृतीबंध आपण पाहणार आहोत। पुढे व्याकरण आहे, स्त्रीलिंगी रूपे लिहा। वाघ, वाघीण, सिंह, सिंहीण। दुसरा आहे कवितेत आलेल्या शिखराचे नाव आणि नदीचे नाव। शिखराचे नाव कळसुबाई आणि नदीचे नाव प्रवरा। पुढचा प्रश्न पाहूया, काव्य सौंदर्य कृती। येथे आपल्याला या काव्यपंक्तीतील भाषा सौंदर्य स्पष्ट करायचं आहे। त्याचं उत्तर तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहे। आणि खाली प्रश्न दिलेला आहे, कोणत्याही एका कवितेचे आपण रसग्रहण करायचं आहे। 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे। या सर्वच कवितांचा सराव तुम्ही व्यवस्थित करून ठेवा। वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा, म्हणजे तुम्हाला या वर्षीची प्रश्नपत्रिका पेपर सोपा जाण्यास मदत होईल।
शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा. ही प्रश्नपत्रिका आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा, म्हणजे तुम्हाला सर्वांनाच हा पेपर सोपा जाईल. सरावासाठी तुम्हाला दिलेली ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. धन्यवाद.